25 डिसेंबरला भारतामधला बहुसंख्यक हिंदू समाज हा ख्रिसमसच्या मागे लागला होता. पण 25 डिसेंबरला तुळशी पूजन सुद्धा असतं हे कोणालाच माहिती नव्हतं. भारतामध्ये सर्वात पहिले तुळशी पूजन सुरू करणारे प्रथम व्यक्ती होते परमपूज्य आसारामजी बापू. यांनीच हिंदूंना तुळशी दिवसाचं महत्त्व समजून सांगितलं होतं. तुम्हाला वाटत असेल भारतामध्ये तुळशी पूजन सुरू करणारे पहिले व्यक्ती आसारामजी बापू आहे, तर याचं उत्तर तेच आहे. त्यांनी हिंदूंना तुळशी पूजनचं महत्त्व समजून सांगितलं आणि ख्रिश्चन धर्मांतरणाला पूर्णपणे विरोध केला. पूर्णपणे त्यांनी ते नष्ट करण्याचं काम केलं. हिंदूंना हिंदू धर्मात परत वापसी करण्याचं सर्वात मोठं ध्येय हे त्यांनीच गाठलं होतं आणि त्यांनीच हिंदूंना सर्वात पहिले जागरूक केलं होतं. पण दुर्दैव हिंदू समाजाचं, यांनी सोशल मीडियावर जे दाखवलं तेच त्यांनी मान्य केलं. न्यूज मीडियामध्ये जे दाखवलं हेच त्यांनी मान्य केलं. पण कोर्टामध्ये काय घडलं, कोर्टामध्ये कशा प्रकारे चार्जशीट तयार केली गेली होती, त्या चार्जशीटमध्ये त्या मुलीने काय म्हटलं होतं आणि काय लिहिलं गेलं होतं याच्याकडे कोणीच लक्ष दिलं नाही. म्हणजे तुम्ही समजू शकता आपल्या साधू संतांना आणि आपल्या धर्माला टार्गेट करण्याचं काम हे कोणी केलेलं आहे. साधू संतांना बदनाम करण्याचं काम हे कोणी केलेलं आहे याचा विचार नक्की करा. हिंदू संस्कृती, हिंदू परंपरा, हिंदू धर्म टिकवायचा असेल ना, तर साधू संतांवर विश्वास ठेवायला सुरुवात करा. हिंदू संस्कृती संपवण्याचं काम ख्रिश्चॅनिटीनी सर्वात पहिले आणि सर्वात जास्त हे केलेलं आहे. आज जे लोक ख्रिसमस उत्सव साजरा करत आहे ना, त्यांनी थोडी लाज बाळगायला हवी. 25 डिसेंबरला तुळशी पूजन सुद्धा असतं हे त्यांनी लक्षात ठेवावं. आपल्या मुलांना आपल्या धर्माचं महत्त्व सांगा, ना की दुसऱ्या धर्माचं. तेव्हा संस्कृती टिकेल आणि धर्म टिकेल. राम राम.